नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा परिषदची तुम्ही जी 2019 पासून फॉर्म भरलेले होते, त्यानंतर 2023 मध्ये फॉर्म भरले, जी की महत्त्वाची पदं ग्रामसेवक, आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका या पदांच्या परीक्षा अखेर मित्रांनो या ठिकाणी सुरू होत आहेत। त्याबद्दलची महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झालेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ते म्हणजे या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत ती माहिती मित्रांनो देण्यात आलेली आहे। तर पहा मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूयात की जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले मित्रांनो, ही जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्या परीक्षा जे आहेत ते सुरू होत आहेत आणि याचं हॉल तिकीट जे असणार आहे मित्रांनो तुम्हाला परीक्षेच्या 6 ते 7 दिवस अगोदर भेटून जातं। तुमच्या मेल आयडी वरती देखील IBPS हॉल तिकीट देऊ शकतं मित्रांनो। त्यासाठी तुमचा मेल आयडी देखील चेक करत राहा। परीक्षेच्या 6 ते 7 दिवस अगोदर म्हणजेच मित्रांनो 1 किंवा 2 जूनपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट मित्रांनो भेटायला पाहिजे। जसे हॉल तिकीटची लिंक मित्रांनो ॲक्टिवेट होईल तशी तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल किंवा त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे किती अर्ज आलेत ती। तर तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्यासोबत तुमची झेडपी देखील कमेंट करून सांगा, जेणेकरून त्या झेडपीमध्ये किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत ती सर्व विद्यार्थ्यांना कमेंटच्या माध्यमातून देखील समजेल। तर बघा मित्रांनो, आरोग्य सेवक या पदासाठी 1,75,636 उमेदवार परीक्षा देणार आहेत आरोग्य सेवक या पदासाठी। तर आरोग्य सेवकसाठी 1 लाखपेक्षा जास्त अर्ज आलेले, जवळपास 1,75,000 अर्ज आलेले आहेत आणि आरोग्य सेविका या पदासाठी मित्रांनो जवळपास 27,818 उमेदवार परीक्षा देणार आहेत। तर आरोग्य सेविका या पदासाठी कमी अर्ज आलेले आहेत, जागा देखील या पदासाठी मित्रांनो जास्त आहेत, त्या मानाने अर्ज कमी या ठिकाणी आहेत। तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केले नक्की कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर ग्रामसेवक या पदासाठी मित्रांनो जवळपास 1,34,171 परीक्षा उमेदवार देणार आहेत। ग्रामसेवक पदासाठी जवळपास मित्रांनो 1600 जागा आहेत टोटल ऑल ओव्हर जिल्हा परिषदच्या, ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून जवळपास 1600च्या आसपास मित्रांनो जागा आहेत। तर ही जी माहिती आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे की किती कुठल्या पदासाठी अर्ज आलेत त्याच्याबद्दलची मित्रांनो। तर आता तुमची परीक्षा जी आहे मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होते जूनमध्ये। तर याचं वेळापत्रक जे आहे मित्रांनो, पुरुष आरोग्य सेवक हे जे पद आहे याच्यासाठी 10 जूनपासून परीक्षा चालू होईल, ती 15 जून दरम्यान सलग परीक्षा या ठिकाणी मित्रांनो घेतल्या जाणार आहेत। त्यानंतर आरोग्य सेविका पदासाठी 16 जूनला मित्रांनो या ठिकाणी परीक्षा तुमच्या घेतल्या जाणार आहेत, एक दिवस मध्ये फक्त या ठिकाणी परीक्षा नाही आहे। त्यानंतर 16 जून ते 21 जून दरम्यान मित्रांनो या ठिकाणी ग्रामसेवक या पदासाठी देखील सलग परीक्षा होणार आहेत आणि ह्या परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये मित्रांनो IBPS कंपनी घेणार आहे ऑनलाईन पद्धतीने। याचं देखील नॉर्मलायझेशन तुम्हाला पाहायला भेटेल। तर सर्वात जास्त अर्ज आलेली सर्वात महत्त्वाची जी पद आहेत मित्रांनो त्याच्या परीक्षेच्या तारखा एकदा जाहीर झालेल्या आहेत। आता तुम्ही म्हणाल की आम्ही पेसामध्ये देखील अप्लाय केलेलं आहे, तर पेसाची जे जिल्हे आहेत, पेसामध्ये 13 जिल्हे येतात। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की कुठले कुठले जिल्हे येतात, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। तर पेसाबद्दल मित्रांनो माननीय सुप्रीम कोर्टमध्ये जो मित्रांनो या ठिकाणी याचिका टाकण्यात आलेली आहे त्याच्यावरती अजून पण फायनल हायरिंग झालेलं नाही, फायनल सुनावणी झालेली नाही। जोपर्यंत त्याच्यावरती मित्रांनो निर्णय येत नाही तोपर्यंत पेसाच्या तारखा या ठिकाणी जाहीर होणार नाहीत। परंतु मित्रांनो बाकी विभागांनी जसे की तलाठी असेल, वनरक्षक असेल, कृषी सेवक असेल किंवा इतर विभाग असतील पेसामधले, त्यांनी जशा परीक्षा घेऊन मित्रांनो फक्त निकाल थांबवलेले आहेत जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येत नाही तोपर्यंत, तशा पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे मागणी देखील मित्रांनो करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे मित्रांनो पेसाच्या देखील परीक्षा त्याच्याबद्दल विचार केला जाऊ शकतो। तशा पद्धतीने देखील तुमच्या पेसाची ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांच्या परीक्षा देखील होऊ शकतात आणि अंगणवाडी सेविकाचे देखील पेसाच्या परीक्षा मित्रांनो राहिलेल्या आहेत। असेच व्हावे मित्रांनो, हीच आशा आहे। त्याबद्दल जसं अपडेट येईल पेसा पदभरतीबद्दल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। तुम्हाला त्याच्यावरती काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर पहा, तुमच्या ह्या ज्या परीक्षा होत आहेत मित्रांनो जवळपास 2019 पासून रखडलेली ही पदभरती आहे। आता आचारसंहिता संपल्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू होते मित्रांनो। तर जास्त करून ग्रामीण भागांमध्ये मित्रांनो ही पदं जी असतात ती भरली जातात, जसं की ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असतं। त्यानंतर ही पदभरती प्रक्रिया जी आहे अनेक महिन्यापासून मित्रांनो प्रलंबित होती। अखेर ग्रामविकास विभागाने परीक्षेच्या तारखेबाबत हे स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याचं वेळापत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे। तर वेळापत्रक मित्रांनो या ठिकाणी जाहीर झालं आहे, त्यामुळे जून महिन्यातच तुमची परीक्षा होत आहेत मित्रांनो। तर आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांच्या परीक्षेचं वेळापत्रक 1 महिना अगोदर देखील प्रसिद्ध करावं अशी देखील
देखील मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वेळापत्रक आता जाहीर झालेलं आहे. तर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी देखील वेळ मिळणार आहे. म्हणजे राहिलेले या ठिकाणी 10 ते 11 दिवस अजून तुमच्याकडे आहेत. त्यानुसार तुम्ही तुमची रिव्हिजन करू शकता. कारण की मागच्या जवळपास 4 ते 5 महिन्यापासून ह्या परीक्षा रखडलेल्या होत्या. त्यावेळेत देखील तुम्हाला अभ्यासाला वेळ भेटलेला आहे. तर मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की तुम्हाला ह्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो 100% होणार आहेत. तुमचा अभ्यास चालू राहू द्या. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या जिल्हा परिषदमधील आरोग्य सेवक या पदासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी फास्ट रिव्हिजनसाठी IBPS पॅटर्ननुसार आरोग्य सेवक पुरुष नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार तांत्रिक नोट्स हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो 1975 प्लस प्रश्नांचा समावेश त्यांनी केला आहे. त्याचबरोबर IBPS पॅटर्ननुसार फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो आरोग्य सेविका महिला या पदासाठी देखील तांत्रिक नोट्स संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार 1200 प्लस प्रश्न असलेलं नवीन तांत्रिक नोट्स नवीन अभ्यासक्रमानुसार त्यांचं पुस्तक आलेलं आहे. त्याचबरोबर जुने जे मित्रांनो या ठिकाणी तांत्रिक प्रश्न होते आतापर्यंत 2012 पासून 2022 पर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधून 13,200 प्लस प्रश्नांचा समावेश असलेलं आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. तर ही सर्व पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून मित्रांनो खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला पाहायला भेटतील.